नमस्कार. सार्वजनिक भाषण फक्त हे 2 शब्द ऐकले तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो, नाही का? पण विचार करा, जर ही भीती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद बनली तर? आज आपण डेल कार्नेगींच्या काही जबरदस्त टिप्समधून हेच बघणार आहोत की हे कसं शक्य आहे. तर मग विचार करा की सार्वजनिक भाषण ही काही घाबरण्याची गोष्ट नाहीये, तर ते एक स्किल आहे जे शिकता येतं. सायकल चालवण्यासारखं किंवा पोहण्यासारखं. फक्त हा एक छोटासा बदल आपल्या विचारात केला ना, तरी प्रचंड आत्मविश्वास येतो. आणि खरं तर आजच्या आपल्या चर्चेचा हाच मूळ आधार आहे. आणि डेल कार्नेगी नेमकं हेच सांगतात की चांगलं भाषण देणं हे काही जन्मापासूनच येत नसतं. हे काही देणगी नाहीये. हे कसं स्किल आहे जे कोणीही शिकू शकतं. फक्त काय लागतं तर योग्य तयारी, एक चांगली स्ट्रक्चर आणि हो, भरपूर सराव. तर मग प्रभावी भाषणाचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे तयारी. स्टेजवर जाण्याआधी जे काही काम आपण करतो तेच आपल्या यशाचा पाया घालतं. चला तर मग बघूया ह्यात नेमकं काय काय येतं. आपल्याला भाषणाची भीती का वाटते माहितीये? कारण आपल्याला पुढे काय बोलायचंय याची खात्री नसते. ती अनिश्चितता आपल्याला घाबरवते. म्हणूनच तयारी हाच आत्मविश्वास वाढवण्याचा सगळ्यात सोपा आणि थेट मार्ग आहे. एकदा का डोक्यात सगळे मुद्दे स्पष्ट असले की आपोआप भीती कमी होते. आणि तयारीसाठी ही एक साधी सोपी पण जबरदस्त रचना आहे. म्हणजे बघा, एक दमदार सुरुवात, त्यानंतर फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे, मग एक छोटासा सारांश आणि सगळ्यात शेवटी एक लक्षात राहील असा शेवट. ही चौकट इतकी प्रभावी आहे की अगदी नवीन बोलणाऱ्यालाही खूप आत्मविश्वास मिळतो. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. भाषणात खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा मोह टाळायला हवा. त्याऐवजी फक्त एकच मुख्य संदेश निवडा, जो ऐकणाऱ्यांच्या मनात पक्का बसेल. स्वतःला विचारा की जर लोकांना आपल्या भाषणातून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती कोणती असली पाहिजे? ठीक आहे, तर तयारीचा पाया एकदा पक्का झाला की आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे आपला संदेश आणि तो लोकांच्या मनापर्यंत कसा पोहोचवायचा. बघूया हे कसं करता येईल. ज्या विषयावर आपला खरंच विश्वास आहे, ज्याबद्दल आपल्याला मनापासून काहीतरी वाटतं, त्यावर बोलताना आपल्या आवाजात एक वेगळीच ताकद येते, नाही का? म्हणून असे विषय निवडा ज्यांची तुम्हाला आवड आहे, ज्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात. केवळ ते सेफ आहेत म्हणून निवडू नका. फक्त आपली मतं मांडून काही उपयोग होत नाही. पण जेव्हा आपण आपले मुद्दे काही कथा, उदाहरणं किंवा पुराव्यांसहित मांडतो तेव्हा आपला संदेश खूप जास्त प्रभावी आणि विश्वासार्ह वाटतो. लक्षात ठेवा, एक चांगली गोष्ट 1000 मतांपेक्षा जास्त परिणामकारक असते. एक गोष्ट लक्षात घ्या, भाषण म्हणजे लेक्चर नाही. लोकांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी बोला, अधूनमधून एखादा प्रश्न विचारा, त्यांना विचार करायला लावा. यामुळे काय होतं तर एक छान खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. चला, आता आपण येतोय तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, सादरीकरण. म्हणजे तुमचा आवाज आणि तुमची बॉडी लँग्वेज. हेच ते घटक आहेत जे तुमच्या शब्दांमध्ये जीव टाकतात. चला बघूया हे कसं करायचं. आता आवाजाबद्दल बोलूया. जर एकाच पट्टीमध्ये बोलत राहिलं तर काय होईल? समोरचे लोक कंटाळतील, बरोबर? म्हणूनच आवाजात चढ उतार खूप महत्त्वाचे आहेत. कधी जोरात बोला, कधी हळू, कधी स्पीड वाढवा, कधी कमी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य ठिकाणी थांबा. हे पॉझेस शब्दांइतकेच पॉवरफुल असतात. आपल्या आत्मविश्वासाचा आणि आवाजाच्या ताकदीचा थेट संबंध आपल्या बॉडी लँग्वेजशी असतो. जेव्हा आपण ताठ उभे राहतो, खांदे थोडे मागे ठेवतो, हात मोकळे ठेवतो, तेव्हा आपला आवाज आपोआप अधिक दमदार आणि प्रभावी वाटतो. आणि आय कॉन्टॅक्ट, तर एक दुहेरी फायदा आहे. यामुळे बोलणाऱ्याची भीती कमी होते आणि ऐकणाऱ्याचा विश्वास वाढतो. पण आय कॉन्टॅक्ट म्हणजे सगळ्यांकडे एकदाच बघणं नाही. त्याऐवजी काय करायचं तर एका वेळी एकाच व्यक्तीकडे साधारण 3 सेकंद बघा. यामुळे असं वाटतं की आपण थेट त्यांच्याशीच बोलतोय. एक पर्सनल टच येतो. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. भाषणात कायम सुधारणा करत राहण्याचं सगळ्यात मोठं रहस्य काय आहे? तर ते म्हणजे छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण सुधारणांवर लक्ष देणं. आता एक खूप मोठी चूक जी सगळेच करतात ते म्हणजे एकाच वेळी सगळं काही सुधारायला जातात. आवाजावर पण काम करायचंय, बॉडी लँग्वेज पण सुधारायची आहे, मुद्दे पण चांगले मांडायचे आहेत. असं केलं की काहीच होत नाही. त्याऐवजी काय करायचं तर प्रत्येक भाषणात फक्त एकाच गोष्टीवर फोकस करा. फक्त एकच.
उदाहरणार्थ समजा यावेळच्या भाषणात फक्त योग्य ठिकाणी थांबण्यावर लक्ष केंद्रित करा. मग पुढच्या वेळी फक्त भाषणाची सुरुवात कशी दमदार करता येईल यावर काम करा. अशा छोट्या छोट्या पावलांनीच मोठी सुधारणा होते. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सुरुवात करणं. आता हे सगळं ऐकून झाल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा अगदी साध्या बोलण्यात मी यापैकी कोणतं एक स्किल निवडणार आहे ज्याचा मी सराव करेन. फक्त एक ठरवा आणि कामाला लागा. याचं उत्तर तुमच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही.